आज बघूया पगार, खर्च आणि बचत यावरील एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करतात. जसं या एक्झाम्पल मध्ये ए आणि बी चा पगाराचं गुणोत्तर दिलंय, ते प्रत्येकी 400 रुपये बचत करता आणि त्यांचं खर्चाचं गुणोत्तर दिलंय. तर आपल्याला एचा पगार काढायचा आहे. मग कसं सोडवणार, काय करावं लागेल, सुरुवातीला आपल्याला रेशो आणि रेशोची लढाई करावी लागेल. बरोबर, म्हणजे हा काय होईल, 5 गुणिला 2 किती होणार आहे, 10. बरोबर, आणि 3 दुने 6 यांची वजाबाकी करा. बरोबर, नंतर बघा इथे काय आहे, बचत करताय दोघांची मायनस आहे. बघा जर साइन सारखी असेल तर वजाबाकी करा. इथे पण बघा या दोघांचा गुणाकार करावा लागेल, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 400 गुणिला 5 किती होणार आहे, तर हे होतील 2000. त्याच्यामधून 400 गुणिला 2 म्हणजेच किती, 800 वजा करा. म्हणजेच किती येतील, येते बघा 4 रेशोची किंमत किती आली, 2000 मधून 800 गेले, किती येणार आहे, 1200. बरोबर, आता एचा पगार किती रेशो आहे, 2 रेशो. पण 2 रेशोची किंमत काढण्यासाठी याला 2 ने भागा, याला 2 ने भागा. बरोबर, 2 रेशोची किंमत आली 600. 600 रुपये असेल एचा पगार. सिंपल.